नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक पद्धतीने नारळी भाताची रेसिपी करणार आहोत। अतिशय चविष्ट असा हा भात होतो आणि आपण ह्याच्यात स्टेप बाय स्टेप पारंपरिक पद्धतीने कसा नारळी भात करतो त्या पद्धतीने हा केलेला आहे आणि कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात हा भात तयार होतो। खूप झटपट असा हा भात तयार होतो, त्यामुळे सगळी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात अगोदर इथे 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे लॉंग रेंज बासमती तांदूळ आहेत। तुम्ही इथे कुठलाही वासाचा तांदूळ घेऊ शकता। त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत 1 2 ते 3 वेळा आणि त्यानंतर पाणी घालून 5 मिनिटं हे भिजत ठेवायचे आहेत। आता हे तांदूळ इथे मी स्वच्छ चोळून धुतलेले आहेत आणि 2 ते 3 वेळा पाण्याखाली नळाखाली धुतलेत आणि थोडंसं पाणी घालून हे भिजत ठेवलेत। त्यानंतर इथे कुकरमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 वेलदोडे घेतलेले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे सगळे तुपामध्ये जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वेलदोडे जे आहेत ना ते जराशे फोडून घ्यायचे म्हणजे त्याचा वास ना भाताला छान लागतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, काजू बदाम आणि मनुका इथे घेतलेले आहेत। काजू बदाम मी उभटसर कापून घेतलेले आहेत आणि हेही ते तुपावरती छान असे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्यातलं सगळं पाणी आता इथे काढून घेतलेलं आहे आणि ते तांदूळ या तुपामध्ये आपण चांगले परतवून घ्यायचे आहेत। तांदूळ इथे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपला जो भात आहे ना तो अगदी मोकळा सळसळीत असा छान होतो। आता 2 ते 3 मिनिटं मी चांगले तांदूळ भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। इथे 1 वाटी तांदूळ मी घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। इथे मी कुकरमध्ये हा भात शिजवून घेणार आहे, त्याच्यामुळे मी इथं 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये 1 पाव चमचा मीठ घातलं ना त्याची चव खूप वाढते असं म्हणतात। त्यानंतर इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरची इथे 1 शिट्टी करून घ्यायची। एका शिट्टीमध्ये हा भात 80% चांगला शिजतो। त्यानंतर इथे 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी ओलं खोबऱ्यामधलं 2 ते 3 चमचे म्हणजे साधारण 1 पाव वाटी ओलं खोबरं मी मिक्सरच्या जारमध्ये घालून याचं नारळाचं दूध तयार करून घेणार आहे। तुम्ही विकतचं पॅकेटमधलं नारळाचं दूध वापरलं तरीसुद्धा चालू शकतं। आता यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेते। पारंपरिक पद्धतीने आपण जेव्हा नारळी भात करतो तेव्हा त्याच्यामध्ये नारळाचं दूध वापरलं जातं। मग त्यासाठी म्हणून मी ही घरच्या घरी ट्रिक केलेली आहे की नारळाचं दूध ह्या प्रकारे मिक्सरमधनं मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपला कुकरची शिट्टी पण मगाशी 1 झाली होती। एका शिट्टीमध्ये आपण हा भात शिजवून घेतलेला आहे। झाकण आता काढून घेते। तुम्ही बघू शकता मस्त असा हा भात शिजलेला आहे। 80% भात हा शिजतो आणि अगदी मोकळा होतो। तुम्ही बघू शकता मस्त असा याची शितं अजिबात मोडलेली नाही आहेत। अगदी मोकळा सळसळीत असा हा भात तयार झालेला आहे। या भातासाठी आपण 1.5 वाटी पाणी घातलं होतं। कुकरमध्ये जेव्हा भात करणार असेल तेव्हा पाण्याचं प्रमाण जरा कमी लागतं, कढईमध्ये करणार असाल तर पाणी जरा जास्त लागतं। त्यानंतर आपण जे नारळाचं दूध करून ठेवलेलं आहे ते इथे सगळं घातलेलं आहे। गॅसची फ्लेम आत्ता बंदच आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये उरलेलं जे ओलं खोबरं आहे ते सगळं घालायचं आहे। पाऊण वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे। परत आम्ही 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे। इथे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या, 1 वाटी तांदूळ त्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी किसून घेतला आहे हा गूळ, किसलेला गूळ। या प्रकारे सेम प्रमाण घ्यायचं म्हणजे आपल्या नारळी भाताची चव अगदी मस्त अगदी लागते। आता हा गूळ आहे ना सगळा व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचा। अगदी हलक्या हाताने करायचा म्हणजे शितं कुठलीही आपल्या इथं मोडत नाहीत। तुमचा गूळ ज्या कलरचा असेल ना तो कलर आपल्या इथे नारळी भाताला येतो। तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता आवडत असेल तर। त्यानंतर इथे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाच्या रसामुळे ह्या भाताला एक चकाकी येते आणि चव पण फार छान येते। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडरसुद्धा घालू शकता। जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने नारळी भात करतो तेव्हा त्यामध्ये लिंबाचा रस घातला जातो, त्यानंतर नारळाचं दूध घातलं जातं, भरपूर तूप घातलं जातं। आता पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि आता मी ते वरती झाकण लावते आणि गॅस चालू केलेला आहे
आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायची. अधनंमधनं झाकण काढून हलवायचं आहे परत, नाहीतर खाली लागू शकतं. या प्रकारे वाफेवरच आता हा भात शिजतो. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, खूप हाय करायची नाही आहे, नाहीतर करपू शकतो. कारण आता इथे गूळ घातलेला आहे, गुळाला इथे आता पाणी सुटतं. आपण त्याचबरोबर नारळाचं दूध घातलेलं आहे, त्याच्यामुळे हा ओलसर झालेला भात पुन्हा असा कोरडा होईपर्यंत थोडासा चांगली वाफ येऊ द्यायची. मस्त इथे वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि भात चांगला कोरडा झालेला आहे. मी 2 ते 3 मिनटं चांगली वाफ येऊन दिली. गॅस बंद केलेला आहे. कुकर इथे मी खाली उतरून ठेवला आहे. मस्त आता डिशमध्ये मी सर्व करते. तुम्ही पाहू शकता मस्त आपला हा नारळी भात तयार झालेला आहे. मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि मुख्य म्हणजे छान कलर आलेला आहे. आपण इथे कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे, तरीही मस्त गुळाचा कलर आलेला आहे. वरतून ओलं खोबरं घातलं आहे, गार्निशिंगसाठी काजू बदाम तळलेले घातलेले आहेत. मस्त आपलं रक्षाबंधन स्पेशल रेसिपी नारळी भात तयार झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने कसा करायचा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगितलेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.